गोंदिया से एक ऐसी सनसनीखेज खबर सामने आई है जिसने पूरे मेडिकल जगत और इंसानियत को शर्मनाक कर दिया है। भगवान का दर्जा पाने वाले डॉक्टरों पर अब नवजात बच्चों की खरीद फरोख्त और नाबालिग लड़कियों की जिंदगी से खिलवाड़ करने जैसे गंभीर आरोप लगे हैं। गोंदिया के चर्चित न्यू बालाजी हॉस्पिटल में चल रहे बच्चा बिक्री कांड में पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए डॉक्टर विवेक गेले और डॉक्टर आशा अग्रवाल पर पॉक्सो एक्ट समेत विभिन्न धाराओं में मामला दर्ज किया गया है। वहीं मुख्य आरोपी डॉक्टर नितेश वाजपेयी सहित 10 आरोपियों के खिलाफ अदालत में चार्जशीट दाखिल कर दी गई है। प्रशासन ने सख्त कदम उठाते हुए न्यू बालाजी हॉस्पिटल का लाइसेंस रद्द कर दिया है और सोनोग्राफी सेंटर को सील कर दिया है। जानकारी के मुताबिक गोंदिया शहर के रामनगर इलाके में स्थित न्यू बालाजी हॉस्पिटल की आड़ में अवैध गर्भपात, नाबालिग लड़कियों की डिलीवरी और नवजात बच्चों की लाखों रुपए में बिक्री का घिनौना रैकेट चलाया जा रहा था। जांच में सामने आया कि गरीब और मजबूर महिलाओं को सरकारी अस्पताल से बहला फुसलाकर यहाँ लाया जाता था। उन्हें बताया जाता था कि गर्भ में पल रहे बच्चे की हालत गंभीर है और कम पैसों में यहाँ डिलीवरी कराई जाती है। कई मामलों में महिलाओं को ये कहकर गुमराह किया जाता है कि बच्चे कमजोर है, इसलिए उसे किसी एनजीओ को सौंप देना चाहिए। बाद में उन्होंने बच्चों को ऊंची कीमतों पर बेचा जाता था। आरोप है कि रेडियोलॉजिस्ट डॉक्टर खुशहाल घोड़ेसवार के दस्तावेजों का इस्तेमाल कर फर्जी तरीके से सेंटर चलाया जा रहा था। पिछले 8 महीनों से 1001 गर्भवती महिलाओं की सोनोग्राफी कथित तौर पर नियमों के खिलाफ की गई। मामला सामने आने के बाद गोंदिया मेडिकल कॉलेज प्रशासन ने डॉक्टर विवेक येले को सस्पेंड कर दिया है और जिला प्रशासन ने अस्पताल का लाइसेंस रद्द कर सोनोग्राफी सेंटर को सील कर दिया है। फिलहाल पुलिस ने 10 आरोपियों के खिलाफ कोर्ट में चार्जशीट दाखिल कर दी है। अब सबसे बड़ा सवाल ये है कि पॉक्सो एक्ट के तहत नामजद आरोपी डॉक्टर विवेक येले और डॉक्टर आशा अग्रवाल की गिरफ्तारी आखिर कब होगी। सर, गोंदिया शहरामध्ये बाळविक्री प्रकरण गाजलेला होता। त्यातच एका अल्पवयीन मुलीची प्रसूती करून तिचा देखील बाळविक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। नेमकं या प्रकरणामध्ये किती आरोपींना अटक झालेली आहे, काय सांगाल एकंदरीत? मी API संजय नागरगोजे, रामनगर पोलीस ठाणे। सदर प्रकरणामध्ये गोंदियाचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी अहवाल पाठवून दिला होता। 0 नंबरने FIR दाखल केली होती। ह्याच्या प्रकरणामध्ये आम्ही जी अल्पवयीन मुलगी आहे तिच्यासोबत शारीरिक संबंध करण्यात मनसुरे म्हणून एक आरोपी 1 नंबर त्याला अटक केली। त्यानंतर तिची PC घेऊन भंडाऱ्याच्या गुन्ह्यामध्ये वर्टी पोलीस स्टेशनचा गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्यामध्ये बोगस डॉक्टर नितेश वाजपेयी यांचा ताबा घेऊन त्यांच्याकडे तपास केला। त्या तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की जे काय भूल देण्याचं काम किंवा ऑपरेट करण्याचं काम किंवा सोनोग्राफी जी मशीन होती हे हँडलिंग ते स्वतः करायचे आणि त्यांना ते जरी संबंधित डॉक्टर आले तर ते म्हणायचे की तुम्ही बाजूला थांबा, मी तुमच्या अंडर ऑब्झर्वेशन ते करतो। आणि ते सदर डॉक्टरांचे आम्ही काय डॉक्युमेंट कागदपत्र पडताळले तर त्या दवाखान्यातले कुठलेही रेकॉर्ड आम्हाला मिळून आले नाही। त्याप्रमाणे आम्ही पुरावा नष्ट करण्याचे जे काही सेक्शन आहेत ते मान्य आमच्या वरिष्ठांच्या आदेशा किंवा त्यांच्या मार्शनाखाली ते लावलेले आहेत। तसेच ह्या गुन्ह्यामध्ये जे काय डॉक्युमेंट परवाना दिला त्या परवान्यासाठी जे डॉक्टरांचे जे डॉक्युमेंट होते त्या डॉक्टर विवेक येले, आशा अग्रवाल हे 2 व्यक्ती ह्या 2 आरोपी निष्पन्न झाले तपासामध्ये। त्यानंतर जे काय बाळ ज्यांनी घेतलेलं आहे ते बावनकुळे म्हणून भंडारीची फॅमिली आहे, त्यांना देखील आपण यात आरोपी केले। तसेच ह्याच्यामध्ये जे बाळ विक्रीच्या अनुषंगानं जे काही मध्यस्थ येतील त्यात मग नागपुरे असेल, आपलं सरस्वती नागपुरे एक महिला आहे, त्याला देखील आपण यात आरोपी केले आहे। त्यानंतर सागर सिक्का म्हणजे एक ॲम्ब्युलन्स वाहक होता, जे डॉक्टरांच्या कॉन्टॅक्टमध्ये होता, त्या अनुषंगाने बाबा ते नागपूरची फॅमिली यांच्याकडे हा जे बाळ हँडओव्हर झालं या अनुषंगाने जवळ 7 आरोपी ह्यामध्ये निष्पन्न झाले। त्या अनुषंगाने आम्ही मान्य वरिष्ठांच्या परवानगीवर त्यांच्या मार्गदर्शनाखाली यामध्ये आमचे गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गोरख भारंबे साहेब असतील, ॲडिशनल SP अभय डोंगरे सर, तसेच आमचे SDPO मॅडम बनकर मॅडम आणि आमचे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रवीण बोरकोटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यामध्ये या 7 आरोपींविरुद्ध दोषारोप दाखल करण्यात आले आहे। सर, गोंदियाच्या न्यू बालाजी हॉस्पिटलमध्ये तुमच्या नावाने एक सोनोग्राफी सेंटर होता आणि या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातून आम्ही माहिती घेतली आहे। तर त्यांचं म्हणणं असं आहे की बालाजी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर विवेक येले आणि डॉक्टर कुशाल घोडेवार यांचा MOV झालेला होता आणि त्या अंतर्गत हा सोनोग्राफी सेंटर सुरू होता आणि आता तो सील झाला आहे, काय सांगाल? नाही, मला म्हणजे ते असं पर्सनल असं काहीच ॲग्रीमेंट झालेलं नाही आहे की मी त्या येडेसोबत काम करेल म्हणून। ते CSनी म्हणजे डेप्युट केलेलं आहे, ते कोणत्या बेसिसवर त्यांनी तिथं डेप्युट केलं हे मला माहीत नाही। मी ज्यावेळी म्हणजे तिथे रेडिओलॉजिस्ट म्हणून काम करत होतो, मला जर त्यांनी इथे परमिशन दिलेली होती कंजनामध्ये स्कॅन करण्याची
डॉक्टर बालाजी हॉस्पिटलला, तर आय डोंट थिंक ॲक्च्युली की डॉक्टर येडे तिथे का आले म्हणून. आता तुम्ही काय आक्षेप घेतलेला त्याच्यावर? नाही, मी म्हणजे पूर्ण सर्व सी एसला पूर्ण रायटिंगमध्ये दिलेलं होतं की तुम्ही म्हणजे माझं जिथे तुम्ही ज्या न्यू बालाजी हॉस्पिटलला तुम्ही हे केलेलं होतं PCPNDTच्या अंतर्गत जे माझं रजिस्ट्रेशन केलेलं होतं ते कॅन्सल करा. परंतु त्यांनी म्हणजे बराच टाईम घेतला आणि ते न करण्याच्या बेतामध्ये असं काही होतं ते, म्हणून मला धाव म्हणजे CO आणि कलेक्टर ऑफिस म्हणजे कलेक्टरला भेटून ते त्यांना लेटर द्यावं लागलं की म्हणजे अशा प्रकारचं म्हणजे इथे हे होत आहे सर, मला इथे काम करण्याची इच्छा नाही, तर माझं तिथे CS म्हणजे रजिस्ट्रेशन PCPNDTच्या अंतर्गत असलेलं रजिस्ट्रेशन कॅन्सल करत नाही, तर तुम्ही म्हणजे त्यांना जाऊन सांगा. मग त्याच्यानंतर त्यांचं ज्यावेळेस म्हणजे कलेक्टरचं लेटर आलं तेव्हा म्हणजे CSनी मला म्हणजे एक लेटर दिलेलं आहे की PCPNDTच्या अंतर्गत जे तुमचं म्हणजे न्यू बालाजी हॉस्पिटलला जे हे होतं रजिस्ट्रेशन ते आम्ही कॅन्सल करतो.